चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठा धडाका लावलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी जिल्हाभरात एकाच वेळी धडक कारवाया करत सुगंधित तंबाखू, गुटखा, अवैध रेती वाहतूक आणि गांजा तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेत मोठी धडक मोहीम राबवली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी 18 मे रोजी सिंदेवाही, मूल आणि रामनगर परिसरात एकाच वेळी छापेमारी करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा, पान मसाला तसेच गांजा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे। सिंदेवाही येथे करण्यात आलेल्या पहिल्या कारवाईत 37,225 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी श्याम परमानंद छत्रवाणी याला अटक करण्यात आली असून फरार आरोपी जयसुख ठक्कर याचा शोध सुरू आहे। तर दुसऱ्या मोठ्या कारवाईत तब्बल 3,76,084 रुपयांचा सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात आरोपी नरेश करमचंद भवानी याला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। अवैध धंदे करणाऱ्यांवर यापुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। या धडक मोहिमेमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले जात आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।